नमस्कार ताई. नमस्कार. तुम्हाला ताई म्हणू द्यात का अभि म्हणू द्यात? कोणतरी म्हणलं तर अभि चालेल. म्हटलं सगळा तरी चालेल. मंगळवेढा अभिच म्हणते त्यामुळे अभि म्हटलं तर चालेल. तर अभि, जसं की तुम्ही बघताय की नगराध्यक्ष पदासाठी महिलांचं नाव म्हणजे महिलांची उमेदवारी पडली होती. तर मग तुम्हाला उमेदवारी अर्ज भरायचा आहे. तर त्यावेळी तुमच्या भावना काय होत्या? केलं माहिती दिली किंवा तुम्ही अभि नक्की हे करा म्हणून. पहिल्यांदा माझ्या मिस्टरांनी मला म्हटलं तुझा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज भरू का काय करू. मी मला आता इतके दिवस तुमच्या आज्ञेचं पालन केलं म्हटलं. तुमची इच्छा असेल तर भरा, नाही तर राहू द्या म्हटलं. एक 8-10 दिवस असंच गेले. नंतर परत परत पण म्हटले मला मग उद्या तुझा आता नगराध्यक्ष पदाचा भरा म्हटलं. मग अच्छा अच्छा. आज मला माझी काय हरकत नाही. तरी पण मग सगळ्यांचं पण घरातलं पण प्रोत्साहन होतं. सगळ्यांनी पण म्हटले आई तुमचं भरू द्या अर्ज म्हटले. आणि सगळ्या माझ्या मैत्रिणी पण म्हणले असं असं चाललंय बोलत आई तर आम्ही तुम्ही नगराध्यक्ष झालं आमची सगळी काम होते तुम्ही सगळ्यांनी भरून घेतलं तर आम्हाला खूप आनंद आहे म्हणजे आम्ही तुमचा प्रचार वगैरे करतो म्हटले. अच्छा अच्छा. जसं की आता आपण पाहताय की एक आपल्या मंगळवेढ्यामध्ये एक युवा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहेत आणि तुम्ही एक असं वैचारिकदृष्ट्या किंवा अनुभवी असून की मंगळवेढ्यामध्ये तुम्ही राहताय, इथला एक अनुभव आहे तुम्हाला. मग काय वाटतं की कुठल्या गोष्टीत तुम्ही जरा थोड्या वरचढ आहात येत्या उमेदवारापेक्षा? मी उमेदवारापेक्षा वर चढत आहे का तर माझं वय आता 60 आहे आणि ज्येष्ठ पण आहे. हा, हा. त्यामुळं मी निवडणूक सहजासहजी निवडून आणेल अशी मला खात्री आहे. मला सगळ्यांनी ग्वाही दिलेली आहे. आणि आम्ही तुम्ही आत्ता सध्या म्हणजे प्रचाराच्या बाबतीत पण बोलायचं म्हटलं तर सगळे मला म्हणतात आम्ही तुम्हाला सोडून कुठं जाणारच नाही, तुम्हालाच मत देणार, आमच्या आबीला आम्ही निवडून आणणार. प्रत्येक प्रभागातून बोललेलं जातंय. आणि संपूर्ण आमचं पॅनल टू पॅनल यायचं अशी आम्ही हे ग्वाही दिलेली आहे सगळ्यांना. आणि प्रचार पण आमचा जोरात चालू आहे. अभि, मंगळवेढ्यात आता तुम्ही एवढा प्रचार करताय म्हणजे तुम्ही पूर्ण प्रचारामध्ये वॉर्ड बघितला असाल, तर तुम्ही कोणत्या सुधारणा करू इच्छिता? कोणते तुम्हाला असे समस्या दिसल्या वॉर्डमध्ये प्रचार करताना? आम्ही पहिल्यांदा नगरपालिकेमध्ये अर्ज भरायला गेलो. त्यावेळेस अर्ज भरायला गेल्यानंतर पायऱ्यातून वरच्या बाजूला गेलो. त्या कोपऱ्यात बाथरूम आहे. एवढा घाण तिथं वासायला. आज मिटिंगला गेल्यावर पण तेच. पहिल्यांदा स्वतःचं घर नीट सांभाळता येत नाही. एवढी दिवस त्यांच्या हातात सत्ता असून पण त्यांचं घर त्यांना सांभाळलं नाही. नगरपालिका काय सांभाळणार आहे ती? आणि आम्ही पहिल्यांदा नगरपालिका स्वच्छ करणार. मी पहिल्यांदा माझं घर सगळं व्यवस्थित ठेवलं, हे केलं, स्वच्छ केलं, नंतर प्रभाग केला आणि आता नगरपालिका माझ्या हातात येणार आहे. आणि त्यामुळे मी नगरपालिका अगोदर स्वच्छ करणार आणि परत बाकीची कामं करणार. आम्ही प्रत्येक प्रभागात गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी अक्षरशः ढवळे शिवप्रेमी चौकात आम्ही प्रचार करत असताना चाललो होतो. गटारी तर संपूर्ण उघड्यावर येत्या आणि त्या ओबड असल्यामुळं सगळं पाणी साचते तिथं. त्या गटारातला कचरा काढलेला तिथं साईडला वरच्या बाजूला होता. तिथून आम्हाला रस्ता सुद्धा नव्हता जाताना. आणि बाजारपेठ शॉपिंग सेंटरमध्ये आपला आठवडा बाजार भरतोय तिथं पण 2 शौचालय आहेत. तिथं एक वर आणि एक खाली आहे. तिथं तर एवढं गलिच्छ आहे, वास येतोय. आणि वरचं आहे ते पण सगळं मोडकं तोडकंच आहे आणि पाणी पण नाही. खालीला तर लॉकच आहे आणि परत ह्या साईडला एक आहे त्याला तर लॉकच आहे. ते पण मोडकळीला आलेलंच आहे, ते पण लॉक आहे. अगोदर महिलांची समस्या आम्ही दूर करणार आहे. का तर आठवडा बाजारातून तिथं बाजार घ्यायला मंगळवेढा सिटीमधून संपूर्ण येतात, खेड्यापाड्यातून येतात, पंढरपूर, सांगोला सगळे व्यापारी लोक येतात तिथं मंगळवेढा आठवडा बाजारातून. आणि त्यांना महिलांना विशेष म्हणजे बाथरूमची सोय पाहिजे. पुरुष कुठं पण बसू शकते. पुरुषांनी तर का बसायचं बाहेर? महिलांना तर नकोच आहे बाहेर बसायला. मग ते शौचालय गेले की नाक दाबून जावं लागते. एवढा गलिच्छ वास येतोय तिथं जायला पण नको वाटले. अगोदर ते बाजारपेठमधलं शौचालय स्वच्छ करायचं, तिथं व्यवस्था करायची आणि परत गल्ली बोळातनं यायचं. अगोदर नगरपालिका, नंतर बाजारपेठ आणि नंतर आपल्या प्रभागातील सगळी व्यवस्था करण्याची सोय करण्यात येईल. आणि ते गटारं पण काय आहे ओबड असल्यामुळे सगळं पाणी निचरा होत नाही, त्या पाण्यात व्यवस्थित जात नाही. आणि खाली त्याचं कचरा बाहेर काढलेला कचरा असतोय तो पण सगळा आतच जातोय. त्यामुळे आम्ही भुयारी गटार करण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके ओके. प्रचार करण्यादरम्यान लोकांनी तुम्हाला अनेक अडचणी सांगितल्या असतील, जसं की कचऱ्याची एक सध्या मोठी अडचण आपल्या इथं आहे. जर तुम्ही बघत असाल दामाजी कॉलेजच्या बाजूचा जो रोड आहे पूर्ण कचऱ्याने घाणीने झालेला आहे आणि धूळ वगैरे आपल्या मंगळवेढ्यात भरपूर प्रमाण वाढलं, जसं की दामाजी चौकात असेल. मग त्याच्यावरती तुम्ही काय उपाययोजना करणार आहेत आपल्या नगर याच्यापासून? ते कचऱ्याचा प्रकल्प आम्ही व्यवस्थित करून घेणार आहे. जवळजवळ फॉरेनला जसे रस्ते असतात तसे रस्ते करण्याचा एवढा स्वच्छ रस्ता करणार आहे म्हणजे असं एक कचरा सुद्धा बाहेर पडू दिसणार नाही. आणि ह्या सगळ्याची विल्हेवाट लावून आम्ही कोणता तरी प्रकल्प एखाद्या वेळेस करणार आहे. अशी घाण कुठंच दिसणार नाही. ओके. आता संपूर्ण आता बाजार मेन म्हणजे आपण दामाजी चौकात जातो तिथं तर पार्किंगची एवढी गर्दी असते. पार्किंग मुलांची शाळा तिथंच आहे, आपल्यात पार्किंगची सोय नाही. कुठं आहे का सोय आपल्यात? चोखा मेळा नगर
दामाजी चौक, शाळा सुटली की मुलांची गर्दी असते, इकडून वाहनं येते, तिकडून तिन्ही बाजूनी वाहनं येतात. ते एखाद्या वेळी ॲक्सिडेंटचे प्रमाण तिथे जास्त असते. फक्त वाहनासाठी पार्किंग करण्याचे माझे विचार चालले. ओके ओके, तो एक मुद्दा महत्त्वाचा